सरतेकेस अप्पासाहेब कदम काका आणि सर्वांनी आता फक्त तोंड पण ठेवा. कुस्तीला प्रारंभ होतोय. बारकाव्यानं कुस्ती बघा. एवढी मोठी कुस्ती. नशीब तुमचं आमचं चांगलं आहे. कोरोनाच्या 3 लाटेतनं आपण वाचलोय म्हणून कुस्ती बघायला मिळते. नितीन शिंदे हे तुम्ही दोघे खाली बसा. अध्यक्ष हे बाळा तुम्ही बस खाली बसा खाली. आता मात्र कुस्ती पहा. बोला बोला. नितीन शिंदे सर. नितीन शिंदे सर आले आले आले. कुस्तीला प्रारंभ झाला. मानवडकराची ताकद आजमायचं काम चालू झालं. गर्दन खेळ. तोंड बंद ठेवा ना. तुम्हाला खरंच आवड असली तर बंद ठेवा. अहो जन्म दिला घरातल्या मातेनं सांभाळ केला. ह्या मातीनं. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. यानं वेलांटी सांभाळली म्हणून तुम्ही आम्ही अजून जिवंत आहे. त्या कोरोनाच्या महामारीमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर मला रात पुरणार नाही. 164 कुस्ती क्षेत्रातली माणसं सकाळी फोन केला आणि उद्या निघून गेली. दीपक पाटील ते कुस्ती लावणार असल्या खालतं लावा. खालतं लावा. मला त्याचं वर्णन करता येणार नाही. खालतं लावा. त्या बाजूला लावा. पंचाच्या ताब्यात द्या. कुस्ती चालू करा. पाहुणं कोण आहेत बघा. हे बघा कुस्ती. हा 2 मिनिटं थांबवा ना. तुमची चालू आहे. बारक्या पैलवानाचं म्हणतोय तुम्ही चालू द्या. महेंद्र चला. वजन ताकदीचा महेंद्र. दोघांची उंची सारख्या. वजनात थोडासा फरक 6-7 किलोचा आहे. पण लय मोठं नाव आहे. मिर्झा इराणी. 7,500 किलोमीटरवरना जागतिक विजेता असणारा पैलवान महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात आला. सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात आला आणि वाळवे तालुक्यातल्या छोट्याशा रेटरे धरण मध्ये आला. बघा कुस्ती. सलामीला पटाल लागण्याचा प्रयत्न. बोला साहेब पण नितीन शिंदे. हा या आले का. नितीन शिंदे यांना कोच आहे. प्राध्यापक पेशान आहे. या मातेनं फार चांगला दिवस आणलेला. महेंद्र साईटला लोखंडी खांब आहे. आतच कुस्ती करा. दोघांना समान संधी आहे. एवढा मोठा आखाडा 1912 साली छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या राजधानीमध्ये खासबाग मैदान बांधलं. आज 114 वर्ष झाली. बोला लावा की मग एका कडेला बघतोय नव्हता. पाहुणं घ्या. फक्त माझ्या समोर लावू नका. ह्या बाजूला लावा. नाना लय चांगली कुस्ती आहे. लोक अप्रूबाईने एवढ्या लांब आल्यात. बरं उन्हात बसल्यात. मी मात्र खुर्च्या नारळी खाली बसलो होतो. लय ऊन लागते म्हणून. पण काही मंडळी गॅलरीत जागा धरून बसली होती. समाधान वाटलं. शबास. आत तुम्ही जरा खाली बसा रे पहिलवा. सगळे खाली बसा. कुस्ती लय चांगली आहे. चालू सीझनला या महाराष्ट्रामध्ये रती महारथीला 4 मंडळात शेत मारवा. अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला महाराष्ट्राचा बाहुबल्य आहे. महाराष्ट्राचा बाहुबल्य आहे. नाव त्याचं महेंद्र गायकवाड आहे. पण मिर्झा इराणीचा इतिहास जगा वेगळा आहे. पुऱ्या जगाला मेडल मिळवून दिलेला. त्या देशाला मेडल मिळवून देणारा जागतिक कीर्तीचा पैलवान आहे. परवाच दिवशी क्रोबला भूपेंद्र आजनाळा बरोबर 1 तास 13 मिनिटं कुस्ती केली. शेवटी 12 वाजून 16 मिनिटं झाली. कमिटीनं निर्णय घेतला आणि कुस्ती बरोबरीनं काढण्याचा प्रयत्न केलेला होता. याला मान्य झाला नाही आणि संदर्भ एकेरी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न होता. धोडकावून लावलेला. शिंदे सर तुमच्या पायात कुस्ती घ्या. अलीकडे म्हणजे मागे सरकणार नाही. मध्येच घ्या. हा अशी कुस्ती आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे. मानवडकराची ताकद आजमावली. यासाठी जाईल तिथं मी आव्हान करतो. मी कुस्तीवर बोलणारा निवेदक आहे. मला कुस्तीवर फार मोठी आवड आहे. त्याचं कारण सांगतो. आज 1999 ला मी माईक हातात घेतलाय. 2026 साल आहे. 27 वर्ष झाली
महाराष्ट्र कर्नाटक पिंजून काढलाय. माझं हे 86 मैदान आहे चालू सीझन मधलं. अजून 9 मैदान भूक आहे. 100चा आकडा पास होतोय. सगळ्या पैलवानाच्या कुंडल्यात तोंडपाठ केल्या. ही कुस्ती तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून पुन्हा एकदा बघायला मिळते. पुणे जिल्ह्यात 15 दिवसापूर्वी कुस्ती लागली होती. मिर्झा इराण देशात आलेला पैलवान आहे. त्या देशाला जागतिकचा मेडल मिळवून दिलेला आहे. पेशानं काय आहे म्हणशील तर क्लास 1 पोलीस अधिकारी आहे. हा मिर्झा आपली भाषा मराठी आहे, त्यांची इंग्लिश आहे. तिकडे माती नाही, बर्फावरती कुस्ती करता इराण इराकला. पैलवानांचा इतिहास तुम्हाला माहित नसेल पण असे पैलवान आहे. पण गेली 2 वर्ष मिर्झा इराणी त्या महाराष्ट्रात येतोय. अनेक मैदानात त्यांना गाजवलेलं आहे. मिर्झा आतापर्यंत कुठल्याही मैदानात पराजित झालेला नाही. हा त्याचा इतिहास आहे. फार मोठं नाव आहे. टाळ्या वाजवा, स्वागत करा. महेंद्र मिर्झापेक्षा वयानं लहान आहे पण परमेश्वराने दिलेली देणगी खरंच मी त्याचं कौतुक करतो. त्याचे वस्ताद अर्जुन काका पवारांचे भाऊ गोविंद पवार आणि त्यांना हनगे भाऊ शरद पवार या त्रिमूर्तीने 400 450 पैलवान तयार केलेले आहे. त्या महेंद्राचे वस्ताद तुमच्या आमच्या समोर बसलेला आहे. संदीप रासकर आपल्या सांगली जिल्ह्यातला कडेगावचा आहे. आज वस्ताद म्हणून तिथे ते काम करताय. कैलासवासी आनंदराव दत्तू पाटील मालक आज तुमच्या आमच्यामध्ये हयात नाही पण बाबा माझा आत्मा सांगतोय आकाशातून मालक ह्या कुस्तीचा आनंद घेत असते. याचं कारण सांगतो. शब्दाला जागणारे मालक होते. मालक काय होते या कमिटीला पुरं माहित नव्हतं. मैदान झाला, माझा सन्मान झाला, मला जवळ बोलवला, मला बसवून गेला. खिशातनं 1000ची नोट त्यावेळेला होती काढून देणार. पाटील सर तुमचं खरंच काम चांगलं आहे एवढंच मला म्हणणार. पण त्यांचं काम अख्ख्या गावानं आणि परिसरानं पाहिलेलं आहे. तीच परंपरा, तोच इतिहास, तोच वारसा आज मान्य हर्षवर्धन आनंदराव पाटील बाबा मूर्ती केवढे आहे बघा. 22 वर्षात लोकनियुक्त सरपंच झाले. अख्खन महाराष्ट्राला नाव झाला आणि मैदानात आला.